जे भारतीय संविधान मुक्ताईनगर तालुक्यातील कुराकाकोडा येथील सुकन्या जाधव यांना एक चांगल्या प्रकारचं डॉक्टर आंबेडकर थॉट्स याच्यामध्ये एक सुवर्ण पदक त्यांना मिळालेलं आहे आणि सुवर्ण पदक त्यांनी खेचून आणलेलं आहे. एक भारदस्त सुवर्ण पदक गोल्ड मेडल त्यांना मिळालेलं आहे. ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. ताई, आपलं TV24 नॅशनल न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, आपलं हार्दिक स्वागत. एक चांगल्या प्रकारचं गोल्ड मेडल आपण खेचून आणलेलं आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तर या आपण स्टडी कसा केला होता आणि आपण याच्या स्टडी करत असताना आपण कोणकोणत्या संकटांना सामोरे गेलेत आणि आपण इथपर्यंत कशी मजल मारली याच्या संदर्भात थोडक्यात काय सांगाल? जय भीम, जय संविधान. त्यानं सर्वात आधी ज्या वेळेला ॲडमिशन घ्यायचं होतं MA ला, त्यावेळेला बाबासाहेब काय होते हे आपल्याला फक्त एक आंबेडकरवादी म्हणून तेवढंच माहिती होतं. म्हणजे वरवरची ज्यांची जन्मतारीख किंवा त्यांच्याबद्दलचे जे थोडेफार काही विचार होते तेवढेच माहिती होते. पण त्यांना खोलात जाऊन शिकण्याचा एक संधी आम्हाला विद्यापीठातून आणि MA आंबेडकर विचारधारा विभागातून मिळाली. आणि त्यामध्ये मग बाबासाहेबांचे राजकीय विचार, आर्थिक विचार, सामाजिक विचार असे बाबासाहेबांच्या बालपणापासून ते महापरिनिर्वाणापर्यंतचा अभ्यास होता. आणि अभ्यास करताना फार अडचणी नाही आल्या, कारण बाबासाहेबांची बरीच पार्श्वभूमी माहीत असल्यामुळे. पण ज्या वेळेला म्हणजे काही तब्येतीचे काही इश्यू व्हायचे किंवा हॉस्टेलला राहून थोड्याशा अडचणी व्हायच्या जेवणाच्या वगैरे, तेवढ्या अडचणी सोडल्या तर बाकी काही अडचणी येत नव्हत्या. पण अभ्यास करताना मन लागून जायचं अभ्यास करायला. त्यानंतर कॉम्पिटिशन होतं सोबतच्यांचं, परंतु मी थोडा गॅप मेंटेन ठेवला की आपल्याला काही करून ज्यावेळेला माहीत झालं की या विषयात गोल्ड मेडल आहे आणि ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुवर्ण पदक या नावाचं आहे आणि ते घेण्यासाठीच मग अभ्यास सुरू केला की काहीही करून ते घ्यायचं. आणि एक मुलगी म्हणून ते का घ्यायचं, तर आपण एक बाबासाहेबांची म्हणजे भीमकन्या म्हणून स्वतःला गणतो, पण मग समाजात तो आदर्श केला पाहिजे की खरंच बाबासाहेबांना जाणून घेऊन, त्यांचे विचार जाणून घेऊन ते आचरणात आणणं आणि मग हे गोल्ड मेडल घ्यायचं, हा असा एक निर्धार ठेवला होता. आणि त्या गोल्ड मेडलला न्याय पण द्यायचा. एक चांगल्या प्रकारचं गोल्ड मेडल आपण ते खेचून आणलेलं आहे आणि विशेष म्हटलं म्हणजे डॉक्टर आंबेडकर थॉट्स या विषयावरती आपण एक चांगल्या प्रकारचं गोल्ड मेडल खेचून आणल्याबद्दल मला सर्व एक पंचकृषीमध्ये आपल्यावरती एक अभिनंदनाचा वर्षाव आणि कौतुकाची थाप आपल्याला मिळते. ताई, आपल्याला आता आपण जे गोल्ड मेडल मिळवलेलं आहे इथंपर्यंत, परंतु आता भविष्यामध्ये फ्युचरमध्ये आपलं व्हिजन, पुढचं व्हिजन काय राहणार आहे, ड्रीम काय राहणार आहे, काय सांगाल? सर, माझं या आधीच MSc BEd झालेलं आहे. त्यानंतर माझं BLiB झालं आहे, BA झालं आहे. अशा PhD पर्यंत जर पकडल्या माझ्या, तर माझ्या टोटल 10 डिग्र्या होतात. पण ज्या वेळेला मी सायन्स बॅकग्राऊंडला होते त्यावेळेला समजतं की सायन्स फक्त एक फॅड म्हणून घेतात, पण विचारधारा एक अशी गोष्ट आहे की ज्यातून समाजापर्यंत जाता येतं. आणि मग वैज्ञानिक प्रयोग टाळून सामाजिक प्रयोग करायचे. मग त्यातून समाजात काही अंधश्रद्धा आहेत, काही परंपरा आहेत, किंवा फक्त एक महिलांना काही अजून पण अडचणी आहेत शिक्षणाच्या बाबतीत असो किंवा घराबाहेर पडण्याच्या बाबतीत असो. पण एक मुलगी म्हणून असं वाटतं की शिक्षण घेतलं पाहिजे. आणि एक मुलगी ज्या वेळेला समाजात आदर्श निर्माण करते त्यावेळेला ते समाजासाठी खूप अभिमानाची गोष्ट असते. आणि म्हणजे मला बघून इतर स्त्रिया किंवा इतर मुलींनी पुढे आलं पाहिजे. त्यासाठी माझी एक PhDच्या माध्यमातूनही आणि या थॉट्सच्या माध्यमातूनही एकच इच्छा होती की एक आंबेडकरी चळवळीत आपलं काहीतरी योगदान असलं पाहिजे. पण मग ते फक्त वरवरचं नॉलेज घेऊन नाही, तर एकदम त्यातला सखोल अभ्यास करून चळवळीसाठी काहीतरी योगदान द्यायचं. मग ते योगदान कसं जायचं, तर शिक्षणाचं महत्त्व सांगायचं, किंवा मग काहीतरी ज्या अनिष्ट चालीरीती आहेत किंवा अंधश्रद्धा आहेत ज्यात महिला अडकवून असतात, तर त्यांच्यासाठी तो आदर्श निर्माण करायचा होता. म्हणजे एक समाज प्रबोधनाचं मला काम करायचं आहे. आणि मी नोकरी करो किंवा नाही करो माझा हा प्रश्न नाही, पण मला एक व्याख्याता व्हायचं आहे. आणि याचं कारण फक्त हेच आहे की मला ती जी आंबेडकरी चळवळ आहे आणि समाज प्रबोधनाचं काम त्यातून जास्त होणार आहे, मग ते बोलण्यातून असो की लिखाणातून असो. बरं, हे करत असताना आपल्याला एक आत्मिक समाधान की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या याच्यावरती विचारांवरती एक चांगल्या प्रकारचं गोल्ड मेडल मिळवलेलं आहे, ते एक आपल्याला गर्व आहे त्याच्या संदर्भामध्ये. हो, खूपच. कारण म्हणजे मी सांगते ना की मी एवढे शिकले, पण मला या वेळेला एवढं भरून येतंय की मी ज्यांना बाप म्हणून मिरवते, की म्हणजे बाबासाहेब आमचा बाप म्हणून आपण जेव्हा असं मिरवतो, पण आपण त्यांच्याबद्दल किती जाणून घेतो. पण आता त्यांच्याबद्दल जेवढी माहिती आहे मला तरी वाटतं की ती थोडीशीच असेल. म्हणून मला तर PhD करायची आहे. मी विचारधाराशी आयुष्यभर जुळवून राहणार आहे. आणि मला खूप भारी वाटतंय की मी म्हणजे बाबासाहेब ज्यांच्यावर विदेशातले लोक सुद्धा PhD करतात किंवा त्यांना जाणून घेतात, आणि त्यांच्या विषयात मी MA केलं, त्यानंतर त्यात गोल्ड मेडल घेतलं, आणि त्याच विषयात मी आता PhD सुद्धा करते. आणि
मला एक खूप आनंद होतोय की मी फक्त आंबेडकरवादी जन्माने नाही तर आता विचारांनी पण असणार आहे. बरं ताई, आपण हा जो विचार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, हा विचार आपण सोसायटीमध्ये म्हणजे समाजामध्ये जाऊन रुजवाल का? आणि त्यापासून जो आपल्याला आत्मिक समाधान मिळणार आहे, तर आपण जनसामान्यांमध्ये सोसायटीमध्ये जाऊन आपण एक वक्तृत्व आणि त्यांच्यापर्यंत बाबासाहेबांचे विचार पोहोचवणार का? नक्की सर, आणि त्याची सुरुवात मी MA च्या फर्स्ट इयर पासूनच केलेली आहे. म्हणजे आधीही मी वक्तृत्व स्पर्धा असो किंवा आपले जे विहारांमध्ये कार्यक्रम असतात किंवा इतर ठिकाणी शाळांमध्ये जे कार्यक्रम होतात तिथं वक्ता म्हणून नाही म्हणणार, पण एक आपण जे समजा मनोगत व्यक्त करतो त्यातून मी नेहमीच आंबेडकरी विचार, आणि फक्त बाबासाहेब म्हणून नाही, मी महात्मा फुले झाले, सावित्रीबाई झाल्या, रमाबाई झाल्या, म्हणजे जेवढे महापुरुष आहेत तेवढ्या सर्वांना पेरण्याचं म्हणजे केलेले आहेत प्रयत्न. आणि आताही माझी तीच इच्छा आहे की मला जनसामान्यात जायचंय आणि त्यांना बाबासाहेब असो किंवा इतर महापुरुषांचं काय योगदान पटवून आहे सांगायचं आहे. हे सांगायचं आहे त्यांना. आणि त्यातूनही जास्त शिक्षणाचंच महत्त्व सांगायचं आहे की त्यांनी शिक्षणाकडे कसं आलं पाहिजे आणि शिक्षणाचा उपयोग फक्त स्वतःपुरतं नाही तर समाजासाठी कसा झाला पाहिजे. बरं, डॉक्टर बी आर आंबेडकर सेज द इम्पॉर्टंट स्टेटमेंट टीच युनिटी अँड मेक स्ट्रगल. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. एज्युकेशन इज द फाउंडेशन ऑफ ह्युमन लाईफ अँड एज्युकेशन इज द पॉवरफुल ऑफ नॉलेज विच यूज चेंज द वर्ल्ड. शिक्षणामध्ये जग बदलवण्याची ताकद शिक्षणामध्ये असते आणि आपण एक चांगल्या प्रकारचं गोल्ड मेडल खेचून आणलेलं आहे आणि बाबासाहेबांच्या विचारधारेवरती आपण गोल्ड मेडल खेचून आणलेलं आहे आणि नक्कीच याचा समाजाला एक चांगल्या प्रकारचा फायदा होईल, लाभ होईल. बरं, हे जे गोल्ड मेडल आपण खेचून आणलेलं आहे, एक चांगल्या प्रकारची गरुड झेप घेतली आहे, याचं श्रेय आपण कोणाला द्याल, काय सांगा? याचं सर्वात पहिलं श्रेय सर मी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनाच देईन. कारण त्यांनी सर्वात आधी मुलींच्या शिक्षणाचे द्वार खुले केले आणि त्यातूनच कुठेतरी मुलींना शिकण्याची संधी झाली. आणि याला कायद्याच्या चौकटीत बसवणारे म्हणजेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांनी जर ही तरतूद घटनेत केली नसती तर कदाचित आम्हीच काही कोणी शिकू शकलं नसतं. आणि त्यामुळे पहिलं श्रेय तर महात्मा फुलेंना, दुसरं श्रेय म्हणजे बाबासाहेबांना. आणि बाबासाहेबांना म्हणजे संसाराचा त्याग करून ज्या रमाईंनी बाबासाहेबांना प्रेरणा दिली तशा माता रमाईंना, त्यानंतर जेवढे थोर पुरुष आहेत ज्यांनी शिक्षणासंबंधित प्रेरणा दिलेल्या आहेत समाजात ते झाले. त्याच्यानंतर मला जन्म देणारे माझे आई वडील, त्यांनाही मी श्रेय देईन की त्यांनी म्हणजे मला प्रश्न केले होते की भरपूर शिकली तू, पण तरी सुद्धा म्हणजे मी म्हणायची मला शिकायचंय, तर त्यांनी तेवढं समजावून घेतलं आणि मला संधी देत गेले ते शिक्षणासाठी, त्यांनाही तेवढे श्रेय देईल मी. त्यानंतर माझे प्राध्यापक वृंद, मग त्यामध्ये डॉक्टर आंबेडकर विचारधारा जे विभाग विद्यापीठात सुरू करणारे म्हणजे आमचे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर मसू पगारे सर, ज्यांनी तिथे MA आंबेडकर विचारधारा विभाग स्थापन केला, त्यांच्यामुळे आम्हाला ती संधी मिळाली तिथे शिकण्याची. त्यानंतर ज्यांच्यामुळे आमचं ॲडमिशन झालं आणि पुढे मार्गदर्शन दिलं म्हणजे ते प्राध्यापक डॉक्टर विजय घोरपडे सर, त्यानंतर आमचे विभाग प्रमुख डॉक्टर राकेश रामटेके सर यांनी मार्गदर्शन करत गेले. विचारधारा अजून जास्त आम्हाला सखोल समजली. त्यानंतर मग माझे बहीण भाऊ आणि माझे प्रिय मित्र म्हणजे माझे पुस्तकं, या सर्वांना ते श्रेय जातं. ह्या होत्या एक सुकन्या जाधव यांनी बाबासाहेबांच्या विचारधारेवरती एक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोल्ड मेडल मिळवलेलं आहे, खेचून आणलेलं आहे, एक यशाचं गौरी शंकर त्यांनी गाठलेलं आहे आणि या विषयासंदर्भात त्यांनी एक सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी, अशी उंच भरारी सुकन्या जाधव यांनी मारलेली आहे. यशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे. पुनश्च आपल्या TV24 नॅशनल न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज.